या बातमीनंतर आता पुढे वळूयात। वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेमध्ये असणारे भरत गोगावले पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। कारण गोगावलेंनी यावेळी थेट रश्मी ठाकरेंवरतीच टीका केली आहे। शिवसेना फुटीला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचा जावई शोध गोगावलेंनी लावलाय। भरत गोगावलेंच्या या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेल्या वादाचा आता आढावा या रिपोर्टमधून घेऊयात। ठाकरे गटाच्या कारभारात रश्मी ठाकरेंची ढवळाढवळ। भरत गोगावलेंच्या आरोपानं ठाकरे सेना घायाळ। भास्कर जाधव म्हणाले, हे तर उडाण टप्पूचे आरोप। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेटाच्या बातम्या जोर धरत असतानाच शिंदे सेना पुन्हा एकदा सक्रिय झालेली दिसतेय। शिंदे सेनेच्या टार्गेटवर फक्त आदित्य किंवा उद्धव ठाकरेच नाहीत तर रश्मी ठाकरेही आहेत। रश्मी ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली किंवा त्या पक्षाच्या कारभारात ढवळाढवळ करतात असा आरोप भरत गोगावलेंनी केलाय। शिवसेनेमध्ये उठाव होण्याचं कारण हे रश्मी ठाकरे होते। 100%। भरत गोगावलेंना रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप महिला म्हणून पचलेला दिसत नाहीये। कारण महिलांचा हस्तक्षेप लिमिटेड असावा असं त्यांनी वक्तव्य केलंय। विशेष म्हणजे रश्मी ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरे कसे बरे होते, पण रश्मी ठाकरेंमुळे ते काही करू शकले नाहीत असा चालूपणा गोगावले करतात। 3.5 वर्षानंतर या भरत गोगावलेला आता साक्षात्कार झाला का? आणि लाडक्या बहीण म्हणून मिरवता आणि एका स्त्रीचाच परत अपमान करता का? तर ती त्या ज्या आमच्या रश्मी वहिनी आहेत, या बाळासाहेबांच्या सुनबाई आहेत, उद्धवजींच्या पत्नी आहेत आणि आदित्याची आई आहे, ही नाती त्यांच्याबरोबर असणं हा काय दोष आहे का? मला तर डायरेक्ट असं वाटतं की बाडग्यांमधला निष्ठावंत कोण? तर गोगावले। शिवसेना का फुटली याची कारणं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी सांगितली जातात। रश्मी ठाकरेंनीच शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न सध्या शिंदे गट करताना दिसतोय। गोगावले त्यात आघाडीवर आहेत। पहिल्यापासूनच ते जरा जास्तच बोलतात, पण त्यांच्या आरोपांना टीकेला इतर नेते मात्र साथ देताना दिसत नाहीयेत। मी शिवसेनेमध्ये नाही आता अनेक वर्ष म्हणजे झाले 35 वर्ष। आता कोण निर्णय घेतो शिवसेनेत? मी होतो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे स्वतःच निर्णय घ्यायचे ना। पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत होते, त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता, समजा ना। त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा। त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका। माझ्या सकट कुठच्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही। शिवसेनेचे जे आमचे प्रमुख आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार याच्यावर बोलू शकतात। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही। त्याच्यामुळे भरत शेठना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही। तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेठशी मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईन। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत। ज्या वेळेस ठाकरे कुटुंबावर एखादं संकट येतं त्यावेळेस कुटुंब म्हणून सर्वजण एकत्र येताना दिसतात। त्यावर रश्मी ठाकरेंचा प्रभाव दिसून येतोच। मंत्रिपदासाठी बायकोच्या आत्महत्येची धमकी देणारे नेते रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपाची तक्रार करतात। ज्यावेळेला आघाडीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं जवळजवळ सगळ्या आमदारांना वाटत होतं, परंतु कुठे माशी शिंकली काय शिंकली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून करता आम्हाला ते बोलावं लागलं। जर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर हे असा विस्कळीतपणा झाला नसता, म्हणून आम्ही काल बोललो होतो। त्याच्या वहिनी पण आहेत, पण त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत। कधी ऐकलं त्या कुठं पाहिलं का ह्या 3 वर्षामध्ये एकाही कुठल्या बाबीमध्ये कुठंच नाही। कोणाची चर्चा तरी आहे का? ते आमची वहिनी तर कुठं राजकारणात तर कुठं आपण पाहिली पण नसाल। शिवसेनेमध्ये उठाव होण्याचं कारण हे रश्मी ठाकरे होते। 100%। चलो, मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्यांना उडाण टप्पू म्हणतात, त्या उडाण टप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा थेट फटका शिंदे सेनेला आणि भाजपला होऊ शकतो। त्यातल्या त्यात मुंबईत ठाकरे ब्रँड वरचढ होऊ शकतो।
नाशिक, ठाणे, पुण्यातही चित्र ठाकरेंच्या बाजूने जाऊ शकतं. त्यासाठी महत्त्वाचं आहे ते मनसे ठाकरे सेना एकत्र येणं. त्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे ती रश्मी ठाकरेंची. म्हणूनच कदाचित शिंदे सेना रश्मी ठाकरेंना टार्गेट करताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.